राजकारणामध्ये लोकांचं लक्ष एखाद्या विषयाकडे बाजूला कसं वळवावं आणि ज्या विषयाकडे लोकांचं लक्ष आहे त्या विषयाचं महत्त्व कमी कसं करावं याची उत्तम कला भारतामध्ये सर्वात चांगली जर कोणाकडे अवगत असेल तर ती भारतीय जनता पार्टीकडे आहे. मास्टर आहे भारतीय जनता पार्टी की एखाद्या विषयाचं महत्त्व तातडीनं कमी करून किंवा त्या विषयाचे वेगवेगळे तुकडे पाडून लोकांचं लक्ष नव्या मुद्द्याकडं नव्या विषयाकडं वळवण्याचा प्रयत्न सातत्याने भारतीय जनता पार्टी करते आणि अशाच महत्त्वाच्या विषयावर मी आपल्याशी आज बोलणार आहे. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह. विषय आहे मराठा आरक्षणाचा. मराठा आरक्षणाचा विषय महाराष्ट्रात तापलाय, त्याच्यामध्ये प्रगती होते, सरकार काही सकारात्मक भूमिका घेण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटलांना महाराष्ट्रातला सर्व मराठा एक मतानं आपला नेता मानतोय, परंतु महाराष्ट्रातल्या मराठा आंदोलनाचं जे लक्ष आहे महाराष्ट्रातल्या जनतेचं या आंदोलनाकडे, हे लक्ष तिसरीकडे वळवण्याचा प्रयत्न किंवा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची जी मागणी आहे या मागणीकडून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे धुरंधर, अभ्यासू, ज्ञानसम्राट, विद्वान नेते देवेंद्र फडणवीस साहेब करत आहेत. आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर जी कॅमेरे आहेत महाराष्ट्राचे, अंतर्बली सराटीमध्ये जे माध्यमांचे प्रतिनिधी जाऊन बसलेले आहेत किंवा कॅमेरा जो आता सध्या मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आहे, हा कॅमेरा आता जरा दुसरीकडे वळवला पाहिजे. आणि कॅमेरा जर दुसरीकडे वळला, माध्यम जर दुसरीकडे वळले तर त्या संबंधित प्रश्नाचं, संबंधित नेत्याचं, संबंधित विषयाचं लक्ष कमी होतं, महत्त्व आपोआप कमी होतं. असाच प्रयत्न किंवा अशाच पद्धतीची एक नवी खेळी महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी भारतीय जनता पार्टीने केलेली आहे. ही खेळी आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये काय चाललंय किंवा महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे काय करतायत, अजित पवार काय करतायत, याही पेक्षा देवेंद्र फडणवीस नेमका काय करतायत आणि त्यांची क्रोनॉलॉजी नेमकी काय आहे ही समजून घेण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळं आपलं जे लक्ष आहे, आपण सगळी जरा थोडंसं उथळ भावनेत येणारी माणसं, भावनेत येऊन भारतीय जनता पार्टी समजत नाही आणि भावनेत येऊन देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या चालाख्या हे आपल्याला नक्कीच समजणार नाही. तेव्हा थोडंसं आज जाऊन खोलवर प्रत्येक शब्दाचा विचार करून, प्रत्येक भूमिकेचा विचार करून आपल्याला महाराष्ट्रामध्ये नेमकं काय चाललंय हे समजून घेण्याची नितांत आवश्यकता आहे. महाराष्ट्रामध्ये जेव्हा मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झालं तेव्हा मराठ्यांना आम्ही आरक्षण मिळवूच देणार नाही, त्यांचा हक्कच नाही, ते कोण आरक्षण मागणारे, बिलकुल चालणार नाही, अशा घोषणा गुणरत्न सदावर्ते साहेब करत होते. आणि मी कोर्टात जाईन, त्याच्या अगोदर ते कोर्टात गेले होते, त्यांनी तशा पद्धतीचा स्टे काढलाही होता मागच्या 16% आरक्षणाच्या संदर्भामधला. किंवा मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये त्यांची भूमिका ठाम होती. खरं तर ही त्यांची भूमिका होती का? गुणरत्न सदावर्ते एक व्यक्ती म्हणून, एक विधिज्ञ म्हणून, एक संविधानाचे अभ्यासक म्हणून हे त्यांची पर्सनल भूमिका होती का? याचा शोध महाराष्ट्रातल्या लोकांनी घेण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा त्यांचे देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर कसे नाजूक संबंध आहेत, कसे प्रेमाचे नाते आहेत किंवा गुणरत्न सदावर्ते देवेंद्र फडणवीसांना कसा आपला देव मानतात किंवा कसा आपला एक आदर्श व्यक्ती मानतात, या गोष्टी जेव्हा समोर आल्या तेव्हा महाराष्ट्राला कळलं की अरे, गुणवंत सदावर्तेंचा बोलविता धनी वेगळा आहे. आणि हे महाराष्ट्राने जेव्हा ओळखलं तेव्हा देवेंद्र फडणवीसांच्या हे लक्षात आलं की गुणरत्न सदावर्ते हा पत्ता आता चालणार नाही, काही वेगळे पत्ते आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये टाकले पाहिजेत. आणि लागलीच मग त्यांनी पहिलं कार्ड छगन भुजबळांचं खेळलं. छगन भुजबळ अत्यंत अक्रस्ताळपणानं सध्या मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये मैदानामध्ये आहेत. खरं म्हणजे ते राज्यात मंत्री आहेत, त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, ते कॅबिनेटमध्ये आहेत, सरकारमध्ये राहून
सरकारच्या विरोधात भूमिका घेणं हे नियमानुसार कायद्याप्रमाणे गैर आहे. खरं तर मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्याला बडतर्फ करायला हवं, मंत्रिमंडळातून काढून टाकायला हवं, की जेव्हा ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या विरोधामध्ये भूमिका घेतात तेव्हा त्याला मंत्रिमंडळातून काढून टाकलं पाहिजे. परंतु एकनाथ शिंदे त्याला मंत्रिमंडळातून काढू शकत नाही, कारण मंत्रिमंडळात कोणाला घेण्याचा आणि काढण्याचा हा जो अधिकार आहे तो एकनाथ शिंदे यांना नाहीच आहे किंवा अजित पवारांनाही नाहीच आहे. ते फक्त देवेंद्र फडणवीसांना आहे, कारण महाराष्ट्राचं सरकार हे देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे. कारण भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली ही बाकी मंडळी एकत्र आलेली आहे. त्यामुळं छगन भुजबळ महाराष्ट्रामध्ये आता फार मोठे ओबीसीच्या बाजूने उभं राहिलेले आहेत आणि ओबीसीचा मेळावाही घेणार आहेत आणि मराठ्यांना कुठल्याही किमतीमध्ये ओबीसीमध्ये मी प्रवेश करू देणार नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. ठीक आहे, त्यांची भूमिका काय आहे हा भाग वेगळा, पण हा पत्ता कोणी बाहेर काढला ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. आणि देवेंद्र फडणवीसांचं पाठबळ असल्याशिवाय छगन भुजबळ कुठल्याही किमतीमध्ये अशी भूमिका घेऊ शकत नाही. छगन भुजबळ ओबीसीचे नेते असले तरी, समता परिषदेचे अध्यक्ष असले तरी, त्यांची जी राजकीय अवस्था आहे, त्यांच्यावर ज्या केसेस चालू आहेत, ते जे सध्या जामिनावर बाहेर आहेत, या सर्व गोष्टीचा विचार केला तर या पाठीमागे एक मोठं षडयंत्र आहे. आणि भारतीय जनता पार्टीने देवेंद्र फडणवीस छगन भुजबळांच्या डोक्यावर नक्की हात ठेवलेला आहे आणि त्या ताकदीवर आता ते मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये आपली भूमिका घेत आहेत. म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा बोलविता धनी, छगन भुजबळांचा बोलविता धनी सुद्धा देवेंद्र फडणवीस आहेत हे आपण इथे समजून घेतले पाहिजे. दुसरीकडे त्यांनी एक नवीनच कार्ड खेळला आता, किंवा एक नवीनच विषय महाराष्ट्रामध्ये मंथनासाठी, मुख्य विषयाकडून लक्ष विचलित करण्यासाठी, की मराठा आरक्षणाला शरद पवार कसे जबाबदार आहेत, किंवा शरद पवारांच्या एका निर्णयामुळे किंवा ते मुख्यमंत्री असताना जो निर्णय झाला त्यामुळे महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं कसं नुकसान झालेलं आहे, ही भूमिका मांडण्यासाठी एक नवं कार्ड, एक नवा पत्ता, एक नवा खेळाडू देवेंद्र फडणवीसांनी बाजारामध्ये आणलेला आहे. आणि त्या खेळाडूचं नाव आहे नामदेवराव जाधव. ते स्वतःला जिजाऊचे वंशज वगैरे म्हणतात, वास्तविक ते जिजाऊचे वंशज नाहीत हे अनेकाने महाराष्ट्रामध्ये सिद्ध केलेलं आहे, सांगितलेलं आहे. किंवा त्यांचा जो इतिहास आहे, ती कुठल्या शाळेमध्ये होते, त्या शाळेमध्ये त्यांनी काय केलं, पुढे पुढे काय घडलं त्यांच्या आयुष्यामध्ये, या सगळ्या गोष्टी आता हळूहळू बाजारात येत आहेत. माझा तो विषय नाही, परंतु नामदेवराव जाधव अचानकपणे शरद पवारांच्या विरोधामध्ये एवढी मोठी भूमिका घेऊन महाराष्ट्राचं जे आरक्षणावरचं लक्ष आहे हे शरद पवारांकडे केंद्रित का करत आहेत, हा सर्वात मोठा महत्वाचा विषय आहे. की सरकारला नेमकं काय करायचं, मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय की शरद पवार हे आरक्षणाचे दोषी आहेत म्हणून आरक्षणाच्या मुख्य मुद्द्याला, मुख्य मागणीला बगल द्यायचे, काय करायचं नेमकं. शरद पवार दोषी आहेत नाहीत हे मराठा तरुण, मराठा कार्यकर्ते अभ्यास करतील, पुढे काय व्हायचं असेल ते होईल. राजकारणामध्ये शरद पवारांचा काय फायदा तोटा व्हायचा असेल तोही होईल. पण आज तुम्ही मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या मागणीकडून लोकांचं लक्ष दुसरीकडे का वळवताय, कशासाठी वळवताय, या पाठीमागे तुमची नेमकी काय खेळी आहे आणि तुमची नेमकी काय भूमिका आहे. कोण नामदेवराव जाधव, काय त्यांचं महत्व आहे राज्याच्या राजकारणामध्ये, राज्याच्या सामाजिक जीवनामध्ये तर त्यांचं काय महत्व आहे. एक पुस्तकं लिहिणारा लेखक, अनेकांनी तर ते लेखक कसे आहेत या संदर्भात पोस्टर टाकायला सुरुवात केलेले आहेत. अनेक आता नामदेवराव जाधवांचा सगळा इतिहास, भूगोल महाराष्ट्राच्या समोर आता येतोय. एक 10-15 दिवसामध्ये अनेक गोष्टी आता लोकांच्या समोर येतील. तर ते जिजाऊचे वंशज नाहीत हे आता जवळपास सिद्ध झालेलं आहे. तसे ते लेखक कसे आहेत त्या संदर्भात बी काही नव्या गमती जमती आणि नव्या गोष्टी महाराष्ट्राच्या समोर थोड्या दिवसामध्ये येतील. परंतु नामदेवराव जाधव हे मनोज जरांगे पाटलांच्याकडून मीडियाचा कॅमेरा आपल्या तोंडावर सध्या फिरवून घेत आहेत आणि आपल्या तोंडातून मराठा आरक्षणाचा प्रश्न विनाकारण, कारण नसताना शरद पवारांच्याकडे वळवून आरक्षणाच्या मागणीचं महत्व कमी करत आहेत. किंवा मनोज जरांगे पाटलांचं नेतृत्व हे जे महाराष्ट्रामध्ये सिद्ध झालंय की एका हकेमध्ये लाखो मराठ्यांना एकत्र करणारा नेता
अशी जी मनोज जरांगे पाटलांची प्रतिमा तयार झालेली आहे, या प्रतिमेला धक्का लावण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी खेळलेली ही खेळी आहे की मराठ्यांचा नेता कोण, मनोज जरांगे पाटील का नामदेवराव जाधव, असा प्रश्न महाराष्ट्रामध्ये निर्माण व्हावा. काही लोकांनी मनोज जरांगे साहेबांचं नेतृत्व मान्य करावं, काही लोकांनी नामदेवराव जाधव साहेबांचं नेतृत्व मान्य करावं, किंवा दोघांचंही नेतृत्व आम्हाला मान्य आहे, अशा प्रकारच्या घोषणा करून आंदोलनाची जी थग असते, आंदोलनाची जी ताकद असते, आंदोलनाची जी शक्ती असते, आंदोलनाचा जो एक हात असतो, एका हाताचा जो संपूर्ण राज्याला इशारा असतो, हा सगळ्याच्या सगळा संपवण्याचा घाट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या या सगळ्या अशा मंडळींच्या माध्यमातून टाकलेलं आहे. एखादा कॅप्टन जसं एखाद्या खेळाडूला खेळता खेळताच परत बोलवतो पॅव्हिलियनमध्ये आणि दुसऱ्याला पाठवतो, अशाच पद्धतीची ही खेळी आहे. आणि या संपूर्ण खेळीच्या पाठीमागं आरक्षणाचा प्रश्न तातडीने नाही सुटला पाहिजे, अशीच भूमिका किंवा असंच डोकं देवेंद्र फडणवीसांचं असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. त्यासाठी आंदोलनामध्ये फूट कशी पडेल, आंदोलनाचे नेते अनेक जण कसे होतील, आंदोलनाचा मुख्य विषय बाजूला जाऊन त्याला फाटे कसे फुटतील, काही लोक शरद पवारला कसे दोष देतील, काही लोक अजून अशोक चव्हाणांना कसं दोष देतील, काही लोक इकडे उद्धवसाहेब ठाकरे यांना कसं दोष देतील, असा करून आंदोलनाचा सगळा जो मूड आहे किंवा आंदोलनाची एक मूठ आहे, वज्रमूठ आहे, ही वज्रमूठ उद्ध्वस्त कशी करता येईल याचा प्रयत्न सध्या सातत्याने केला जातोय. आणि या सर्व प्रकरणामध्ये एकनाथ शिंदेच्या हातामध्ये फारसं काही नाही. महाराष्ट्राला मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, भले त्यांची प्रामाणिक इच्छा असेल, परंतु त्यांच्या हातामध्ये वेगळं काही करण्याची वेगळी क्षमता नाही किंवा ते तसं करूही शकत नाहीत. त्या संदर्भामध्ये एका वेगळ्या विषयामध्ये, एका वेगळ्या भागामध्ये मी आपल्याशी बोलणार आहे. आज इतकंच आहे की मनोज जरांगे पाटलांचं नेतृत्व, मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली एकवटलेला महाराष्ट्रातला मराठा समाज विखुरण्याचा प्रयत्न, त्याच्यामध्ये छेद देण्याचा प्रयत्न अत्यंत पद्धतशीरपणे भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस करत आहेत. आणि त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे छगन भुजबळ यांनी आज राज्याच्या मंत्रिमंडळात असताना घेतलेली भूमिका आणि नामदेवराव जाधवांनी आंदोलनाकडून, मागणीकडून लोकांचं लक्ष 1994 कडे आणि शरद पवाराकडे घालण्याचा केलेला प्रयत्न आहे. महाराष्ट्राने समजून घेतलं पाहिजे, खास करून मराठा समाजाने समजून घेतलं पाहिजे की आपली वज्रमूठ एकत्र राहू द्या, आपण जो निर्णय घेतला तो मजबूत ठेवा आणि आपली मागणी पदरात पाडून घ्यायची आहे शासनाकडून. त्यासाठी हे नामदेवराव, छगनराव, ही बाकी सगळी मधली मंडळी आहे यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून, किंवा शरद पवारांच्याकडे बी दुर्लक्ष करा. आज तारखेला उद्या निवडणुकीमध्ये, राजकारणामध्ये काय करायचंय ह्याचा निर्णय तुमच्या सर्वांच्या हातामध्ये आहे. परंतु आंदोलनाचं जे महत्व आहे, मनोज जरांगे पाटलांच्या मागणीचं जे महत्व आहे, ते मागणीचं महत्व कुठल्याही किमतीमध्ये कमी नाही झालं पाहिजे. आणि कुठल्याही किमतीमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाला एक वेगळा छेदर कोण देण्याचा प्रयत्न करत असेल तर तो हाणून पाडला पाहिजे. आज इतकाच. अशाच महत्वाच्या प्रश्नावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.